मॉर्निंग मुकेश. मुकेश काय सांग. अरे मी सकाळी तयारून वाट बघतोय तुझी. आपलं ठरलं होतं आज 1 to 1 करायचं. बर ओके. नाही तुमचं या फोरेन्सिक एक्सपर्टचा ना हे काही इलाज नसतो. तुम्हाला कधीही कॉल येऊ शकतो आणि जावं लागतं. सो इट्स पार्ट ऑफ अवर बिझनेस. ओके ओके कॅरी ऑन नो इश्यू. आपण नंतर नाही विकला 1 to 1. ओके हो सी. काय ग आलीस. बाबा आज मी एक निर्णय घेतलाय. नोकरी सोडतीये. स्वतःचं क्लिनिक सुरू करणार आहे. 3 वर्ष झाली नोकरी करून. पुरे झाली. 30 वर्ष मी नोकरी केली. 30 वर्षामध्ये माझ्या इंटिरियरच्या साईट्स करत होतो नोकरीच्या निमित्ताने. आज BNI मुळे स्वतःचा बिझनेस डेव्हलप केला. आत्ताच कुठे कमर्शियलच्या 2 साईट्स पूर्ण झाल्या. ह्या 30 वर्षात मी थकलो नाही. तू 3 वर्षात थकलीस. या सगळ्यावर तुझं शिक्षण झालं. हो बाबा पण प्रज्ञाताई पण म्हणाली सोड ती नोकरी. मिळतील पेशंट्स. आपलं डेंटल क्लिनिक सुरू करू. BNI जॉईन करेल आणि मस्त आपलं क्लिनिक सुरू करेल. काका गुड मॉर्निंग. माझ्या एका मोठ्या प्रोजेक्टच्या सर्व फ्लॅटचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं. ऑफिस सुद्धा घेतलं, गाडी सुद्धा घेतली. त्याचेच हे पेढे आहेत. नोकरी सोडली आणि सगळं सुरळीत चालू आहे. BNI मुळे ना सतत काम मिळत असतं. स्वतःचा व्यवसाय सुरू केल्याचं समाधान वाटतंय फार. वा प्रज्ञा अभिनंदन. सॉरी सर्वात प्रथम अभिनंदन ऍडव्होकेट डॉक्टर प्रज्ञा मॅडम. पण आपण सुद्धा 10 वर्ष नोकरी केलीच की. अहो काका तीच चूक झाली. पहिलेच मी नोकरी सोडायला हवी होती आणि BNI जॉईन करायला हवं होतं. आज लवकर सेटल झाली असते. कसं करणार आहेस तू. गाळा आहे, गाळ्याचं लोन आहे, त्याचे हप्ते आहेत, त्याचं इंटिरियर आहे, तुझी इक्विपमेंट्स आहेत. कसं करशील सगळं हे. काका BNI ची टीम आहे ना. सगळं व्यवस्थित सांभाळून घेऊ. तिला जॉईन करू आपल्या ग्रुपमध्ये. जे एकंदरीत सगळं ठरलंय असं दिसते. बाबा सगळं नीट होईल. लोनसाठी सगळे पेपर्स दिलेच ऑलरेडी. नमस्कार काका. नमस्कार या. गुड न्यूज. सगळे पेपर स्टडी करून झालेले आहेत. सिबिल चेक झालेलं आहे. आपलं लोन परफेक्टली सँक्शन होऊन जाते. काही अडचण नाहीये. मी सगळ्या बँकांचा रेट स्टडी केलेला आहे आणि मी कोटक बँक ठरवलेली आहे जी आपलं परफेक्ट डील एक्झिक्यूट करून देऊ शकेल. मला पण ना उमेशनीच लोन मिळवून दिलं. सगळं व्यवस्थित चालू आहे. सगळे हप्ते सुद्धा सुरळीत जात आहेत. काही टेन्शन नाही. BNIचाच मेंबर आहे. हॅलो बुधवारी सकाळी 11 वाजता जमणार नाही. BNI मीटिंग असते आमची. मग आणि 20 तारखेला 20 तारखेला अवॉर्डेड डे. नाही आमचे चेअरमन म्हटलं आम्हाला अटेंडन्स कंपल्सरी आहे. सगळे येणार. त्यावर दिलं जोशीला फोन करा. जोशी साहेब नमस्कार. हे बघा 2,07,00,000. 1 रुपया कमी नाही, 1 रुपया जास्त नाही. नाही तर व्यवहार म्हटला म्हणून समजा. ठेवतो. काय लोन झालं. फॉरेस्ट तेल 300-350 स्क्वेअर फीटचा काळा. 1,000 लोक बाजूला आहे. सगळ्या कवड्या बदला. कळलं का. दुकान फायनल झालं. उद्यापासून दुकान बघू आणि काम सुरू करू. काय वाटतंय. एकदम चला ठीक आहे. अरे वा आनंदच आहे. म्हणजे एकंदरीत सगळं ठरलंय. तर दुकानाची जागा सगळ्याच गोष्टी ठरलेल्या आहेत. फॅमिली जी म्हणतात ना ती ही फॅमिली BNI मेंबर्सची फॅमिली हीच खरी फॅमिली जी आपल्या कुठल्याही याला केव्हाही आपल्या मदतीला धावून येते. दुकान झालं, लोन झालं, अग्रीमेंटचे सगळे पेपर्स रेडी आहेत. तेही झालं. खर्चात असल्यामुळे इंटिरियर हे झालं. माझं स्वप्न पूर्ण झालं. मी BNI मेंबर झाले आणि माझ्या क्लिनिकचं काम सुरू झालं. चला सगळे मिळून हे आपण हे पेढे असं खाऊ आणि तोड गोड करू. पण आधी BNI जॉईन करू.